यापूर्वी आपण केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय सिद्धांत थोडक्यात समजावून घेतलाय. केन्स असं म्हणतो की जसजसं व्यक्तीचं किंवा कुटुंबाचं उत्पन्न जसजसं वाढत जातं तसतसा त्याचा त्या कुटुंबाचा किंवा व्यक्तीचा उपभोगावरचा खर्च देखील वाढत जातो. मात्र उपभोग खर्चामधली वाढ ही नेहमी उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा कमी असते. ओके, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न काही कारणामुळे समजा 10,000 रुपयावरून 15,000 रुपये झालं, म्हणजे 5,000 रुपये मध्ये उत्पन्नामध्ये वाढ झाली. परंतु 10,000 रुपये उत्पन्न असताना जर त्या कुटुंबाचा उपभोगावरचा खर्च 7,000 रुपये असेल, तर 15,000 रुपये उत्पन्न झाल्यानंतर म्हणजे 10 वरून 15 वर उत्पन्न गेल्यानंतर सुद्धा उपभोगामध्ये वाढ होईल. तो 7 चा 8 होईल, 9 होईल. ओके, मग उपभोगामध्ये वाढ होणार हे निश्चित. मात्र उपभोगामध्ये होणारी ही वाढ उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा नेहमी कमी असते. म्हणजे इथं आता उदाहरणार्थ उत्पन्न 5,000 रुपयाने वाढलं, 10 चे 15 झाले, मात्र उपभोगावरचा खर्च जो आहे तो मात्र अगोदर मला 7 म्हटलं होता, पण 7 चा 9 झाला. ओके, 2,000 रुपयाने उपभोग वाढला. ओके, असं केन्सचा सायकोलॉजिकल लॉ सांगतो. आता या केन्स सायकोलॉजिकल लॉच्या काही इम्प्लिकेशन्स आहेत. त्या म्हणजे एक म्हणजे ज्यावेळेला उत्पन्न वाढतं तसा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे उपभोग खर्च सुद्धा वाढतो, मात्र ही वाढ उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा कमी असते. हे पहिलं प्रपोजिशन, पहिली गोष्ट. दुसरा प्रपोजिशन म्हणजे द इन्क्रीज्ड इन्कम विल बी डिवायडेड इनटू सम प्रपोर्शन ऑफ बिटवीन कन्झम्पशन अँड सेव्हिंग. आता जे उत्पन्न जे वाढतं 10चं 15,000 होतं ते वरचे 5,000 इथे आता उपभोग मात्र उत्पन्न 10चं 15 होत असताना उपभोग मात्र 7 चा 9 झाला. म्हणजे उत्पन्न 5,000 रुपयाने वाढल्यानंतर उपभोग फक्त 2,000 रुपयाने वाढला. म्हणजे वरच्या वाढत्या उत्पन्नामधले वरचे जे 3,000 रुपये होते ते बचतीमध्ये गेले. ओके, त्यामुळे याचं दुसरं प्रपोजिशन तयार होतं. दुसरी एक गोष्ट यामधून सामोरी येते ती म्हणजे वाढलेलं उत्पन्न हे नेहमी 2 भागांमध्ये विभागलं जातं कुटुंबाच्या बाबतीत. ओके, किंवा घरगुती क्षेत्राच्या बाबतीत. ते 2 भाग म्हणजे उपभोगावरचा खर्च आणि बचती. त्यामुळे कुटुंब क्षेत्राचं किंवा घरगुती क्षेत्राचं जे उत्पन्न वाढतं त्या उत्पन्नामधली वाढ नेहमी उपभोगावरचा खर्च आणि बचती अशी डिवाइड होते. हे दुसरं प्रपोजिशन. तिसरं प्रपोजिशन, अन इन्क्रीज इन इन्कम इज अनलाइकली टू लीड टू लेस स्पेंडिंग ऑर लेस सेव्हिंग दॅन बिफोर. या सायकोलॉजिकल लॉ मधून तिसरी एक गोष्ट सामोरी येते ती म्हणजे उत्पन्न जे वाढतं त्यामधून असं घडण्याची शक्यता नाही की ज्यामुळे उपभोगावरचा खर्च कमी होईल किंवा बचती कमी होतील, अशी घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्पन्न वाढलं की या दोन्ही गोष्टी वाढणार हे निश्चित. ओके, हे तिसरं प्रपोजिशन एक समोर येतं. हे आता बघितलं जसं आपण कन्झम्पशन इन्कम वाढल्यानंतर उपभोग सुद्धा वाढतो किंवा उपभोगावरचा खर्च वाढतो, मात्र उत्पन्नापेक्षा तो कमी वाढ असते. ओके, आता याच्या आधारे आपल्याला कन्झम्पशन फंक्शन या संकल्पनेची मांडणी करायची आहे. ओके, आता म्हटलं तसं केन्सच्या सायकोलॉजिकल लॉचं जे एक प्रपोजिशन आहे, ओके, किंवा एक जी माहिती सामोरी येते, एक जी गोष्ट सामोरी येते त्यामध्ये असं लक्षात येतं की उपभोक्त्यांचं जे उत्पन्न वाढतं, ओके, ते उत्पन्न एकतर उपभोग आणि बचती अशा 2 घटकांमध्ये डिवाइड होतं. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या घरगुती क्षेत्राचा जो उपभोगावरचा खर्च आहे तो उत्पन्नावर अवलंबून असतो असं सांगता येतं. ओके, स्पष्टपणे असं लक्षात येतं की उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो. याचा अर्थ उपभोग वाढण्यासाठी उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजेच उपभोगावरचा होणारा खर्च हा उत्पन्नावर अवलंबून असतो. ओके, उपभोगावर होणारा खर्च हा नेहमी उत्पन्नावर अवलंबून असतो. हे जे रिलेशन आहे उपभोग खर्चाचं उत्पन्नाशी असणारं हे जे रिलेशन आहे किंवा हा जो संबंध आहे हा संबंध म्हणजेच उपभोग फलन. या संबंधांची मांडणी समीकरणाच्या माध्यमातून C इक्वल टू फंक्शन ऑफ Y अशी करता येते. ओके, या समीकरणाची मांडणी C इक्वल टू फंक्शन ऑफ Y अशी केली जाऊ शकते की अशी करता येते. ओके, त्यामुळे कन्झम्पशन फंक्शन जे आहे ते C इज इक्वल टू फंक्शन ऑफ Y अशा प्रकारे मांडलं जाऊ शकतं. ओके, इथं C म्हणजे काय,
सी म्हणजे उपभोग खर्च. ओके. वाय म्हणजे काय? वाय म्हणजे उत्पन्न. ओके. आणि एफ म्हणजे काय? एफ म्हणजे एफ हा फंक्शनॅलिटी दर्शवणारा शब्द आहे. ओके. किंवा सी आणि वाय मधला नातेसंबंध दर्शवणारा शब्द आहे. ओके. त्यामुळे सी इज अ फंक्शन ऑफ वाय अशा प्रकारची मांडणी केली जाऊ शकते, ज्याला आपण उपभोग फलन असं म्हणतो. ओके. आणि या उपभोग फलनाचा अर्थ असा होतो की उपभोग खर्च हा अर्थव्यवस्थेमधला संपूर्ण उपभोग खर्च हा उत्पन्नावर अवलंबून असतो. ओके. आता इथं आपण एखाद्या कुटुंबाच्या बाबतीत विचार न करता आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत विचार केला तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमधला उपभोगावर होणारा एकूण खर्च जो आहे, ज्याला आपण ऍग्रिगेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हणतो, संपूर्ण अर्थव्यवस्थेमधला सगळ्या घटकांचा उपभोगावर होणारा एकूण खर्च किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेमधल्या घरगुती क्षेत्राचा एकूण खर्च, हा जो खर्च आहे की ज्याला आपण ऍग्रिगेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो, हा ऍग्रिगेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर इज ऑल्सो फंक्शन ऑफ नॅशनल इन्कम. ओके. त्यामुळे हेच समीकरण राष्ट्रीय उत्पन्नाला पण लागू करता येतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेमधली एकूण उपभोगाची पातळी जी आहे, उपभोगावर होणारा जो एकूण खर्च आहे, ओके, तो एकूण खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतो असं आपण म्हणू शकतो. ओके. आता जसं उत्पन्न वाढत जातं तसं उपभोगावरचा खर्च वाढत जातो असं केन्सने म्हटलंय त्याच्या सायकोलॉजिकल लॉ मध्ये किंवा मानसशास्त्रीय उपभोगाच्या मानसिक सिद्धांतामध्ये सांगितलंय. ओके. याची मांडणी एका टॅब्युलर फॉर्म मध्ये केली जाऊ शकते की ज्याच्या आधारे उपभोग खर्च आणि उत्पन्न यांच्यामधला जो संबंध आहे तो अधिक योग्य रीतीने समजावून घ्यायला मदत होऊ शकेल. ओके. आता इथे जे टेबल आहे हे कन्झम्पशन फंक्शनचं टेबल आहे. ओके. इथं डिस्पोजेबल इन्कम आहे. ओके. खर्च करण्यायोग्य उत्पन्न. खर्च करण्यायोग्य उत्पन्न म्हणजे काय? ही संकल्पना आपण राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत संकल्पनामध्ये पाहिलेली आहे. ओके. अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना मिळणाऱ्या उत्पन्नावरचा टॅक्सची रक्कम वजा केली, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, की जी रक्कम लोकांच्या हातामध्ये शिल्लक राहते त्याला डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात. ओके. इथे डिस्पोजेबल इन्कमची आकडेवारी दिलेली आहे. ओके. 100, मग ही लाखामध्ये असेल किंवा कोटीमध्ये असेल. डिस्पोजेबल इन्कम 100 कोटी रुपये, 120 कोटी रुपये, ओके, 180 कोटी, 140 कोटी रुपये, बरोबर आहे, 160 कोटी रुपये, 180 कोटी रुपये वगैरे वगैरे. आणि त्याच वेळेला असणारा उपभोग दिलाय. ओके. त्याच वेळेला असणारा उपभोग दिलाय. ओके. 80 कोटी, 95 कोटी, 110 कोटी, 125 कोटी, 140 कोटी वगैरे. जर ही आकडेवारी कोटीमध्ये असेल तर ही पण आकडेवारी कोटीमध्ये. ओके. आणि त्याच वेळेला होणारा सेव्हिंग दिलंय. म्हणजे ते 100 कोटी रुपये उत्पन्न असताना 80 कोटी रुपये उपभोगावर खर्च होतात आणि 20 कोटी रुपये बचत होतात. 120 कोटी रुपये ज्यावेळेला उत्पन्न होतं त्यावेळेला राष्ट्रातले एकूण त्यातले 95 कोटी रुपये उपभोगावर खर्च होतात सगळ्यांचे मिळून एकत्र, आणि उरलेले 25 कोटी रुपये बचत होतात. या पद्धतीनं हे उत्पन्न, उपभोग आणि बचत असं वाढत जाताना दिसतं. ओके. हे जे डिस्पोजेबल इन्कम आहे, हे डिस्पोजेबल इन्कम जसं वाढत जातंय तसा उपभोग पण वाढत जातोय आणि बचती पण वाढत जात आहेत. ओके. मात्र उत्पन्नामधली जी वाढ आहे त्या वाढी इतकं उपभोगामध्ये वाढ नाहीये. ओके. कारण काही उरलेला भाग जो आहे तो वरच्या वाढीव उत्पन्नामधला जो उरलेला भाग आहे तो बचत केला जातोय. उदाहरणार्थ इथं बचती 20 कोटी रुपयांच्या होत्या, इथे ते 25 कोटी रुपयांच्या झाल्या, म्हणजे 5 कोटीने बचती वाढल्या. म्हणजे वाढत्या उत्पन्नामधला काही भाग जो आहे तो बचतीमध्ये खर्च झाला. येतं लक्षात? त्यामुळे इथे उपभोग सुद्धा वाढत गेलेला आपल्याला दिसतोय. ओके. आता हे जे डिस्पोजेबल इन्कम आहे, ओके, किंवा हे जे टेबल आहे, ओके, या टेबलमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की उत्पन्न जसं वाढतंय तसा उपभोग पण वाढतोय. ओके. परंतु यामध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, ज्या वेळेला व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा किंवा देशाचा उत्पन्न शून्य असतं. ओके. आपण एखाद्या कुटुंबाच्या बाबतीत विचार करूया. एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न समजा शून्य असेल तर उत्पन्न शून्य असताना त्या कुटुंबाचा उपभोगावरचा खर्च पण शून्य असेल का? हा जर विचार आपण केला, ओके, तर आपल्या असं लक्षात येईल की असं बऱ्याच वेळेला असं घडत नाही. ओके. किंबहुना असं घडत नाहीच. म्हणजे उत्पन्न जरी शून्य असलं तरी सुद्धा उपभोगावरचा खर्च कधीही शून्य असत नाही. ओके. कधीही शून्य असत नाही. याचं महत्वाचं कारण काय असं आहे की ज्यावेळेला व्यक्तीचा उपभोग वाढत जातो त्यावेळेला ज्यावेळेला व्यक्तीचं उत्पन्न वाढत जातं त्यावेळेला उपभोग सुद्धा वाढत जातो. ओके. त्यामुळे उत्पन्न वाढत असताना उपभोग वाढतोय खरं आहे, पण उत्पन्न जर शून्यच असेल, म्हणजे उदाहरणार्थ आता कोविडच्या कालखंडामधली सिच्युएशन समजावून घ्या. ओके.
आपण जवळजवळ 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये आहोत ऑलमोस्ट. ओके, मध्ये काही कालखंड उघडलं होतं, पुन्हा लॉकडाऊन पुन्हा चालूच आहे. ओके, अनेक कुटुंबांमधल्या कर्त्या पुरुषांचे किंवा कर्त्या माणसांचे, कमावत्या लोकांचे रोजगार गेलेले आहेत. ओके, उत्पन्न थांबलंय, उत्पन्न शून्य झालंय. ओके, उत्पन्न शून्य झालंय म्हणून उपभोग शून्य झालाय का? असा अनुभव येतोय का? असा अनुभव कुठल्याही कुटुंबाच्या बाबतीत येत नाही. ओके, उत्पन्न शून्य झालं म्हणून उपभोग शून्य झाला असं होताना दिसत नाही. ओके, असं होताना दिसत नाहीये. त्यामुळे याचा अर्थ असा होतो की उत्पन्नाशी, ज्यावेळेला आपण उत्पन्नाचा विचार करतो त्यावेळेला आपण उत्पन्नाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की उत्पन्न शून्य असताना सुद्धा उपभोगावर खर्च होत राहतो. ओके, म्हणजे इथं आता इथं आता या टेबलमध्ये दिलेलं नव्हतं, मी पुन्हा रिअरेंजमेंट करण्यासाठी सगळं खटाटोप केला. ओके, इथं 100 कोटी उत्पन्न आहे, बरोबर आहे. किंवा आपण एका कुटुंबाचा विचार करूया. इथं 100 रुपये उत्पन्न असताना 80 रुपयाचा उपभोग होतोय आणि 20 रुपये सेव्हिंग होत आहेत. ठीक आहे. ओके, हे समजा एका दिवसाचं उत्पन्न आहे. ठीक आहे, परंतु अशी सिच्युएशन असू शकते की ज्यावेळेला उत्पन्न शून्य आहे. अशी सिच्युएशन असू शकते की नसते? असू शकते, 100% असू शकते. एखाद्या फॅमिलीच्या बाबतीत काही महिने असे जाऊ शकतात की उत्पन्न नाहीच आहे, शून्यच आहे. पण उत्पन्न शून्य आहे म्हणून उपभोग थांबतो का? नाही, असं होत नाही. उपभोग थांबवता येत नाही, कारण हा उपभोग जो आहे काही एक बेसिक उपभोगाची पातळी असते. ओके, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत, प्रत्येक कुटुंबाच्या बाबतीत काही मूलभूत उपभोगाची पातळी असते. ओके, ज्याच्यामध्ये अन्न हा प्राथमिक घटक येतो, त्यानंतर वस्त्र आणि त्यानंतर निवारा हे घटक येतात, की ज्या गरजा भागायलाच हव्यात त्यातली सगळ्यात पहिली गरज येते अन्न. म्हणजे अगदी उत्पन्न शून्य जरी झालं तरी अन्नाची गरज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भागवली जाणारच. त्यासाठी मग कदाचित कर्ज घेतलं जाईल, कदाचित मदत घेतली जाईल, कदाचित पूर्वीच असलेल्या बचती बाहेर काढल्या जातील आणि ते पैसे खर्च केले जातील, पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून उपभोग चालूच ठेवला जाईल. उपभोग शून्य होणार नाही. ओके, कारण हा उपभोग जर शून्य झाला तर त्या कुटुंबाचं अस्तित्व शून्य होईल. ओके, त्यामुळे असं होणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये शून्य उत्पन्नापाशी पण उपभोगाची एक पातळी असते. ओके, समजा या तक्त्यामध्ये उपभोग शून्य असताना, उत्पन्न शून्य असताना उपभोग 50 रुपये होतो आणि त्यावेळेला बचती होतच नाहीयेत. बचती हा विषयच नाही, कारण उत्पन्नच नाहीये, तर बचती करणार कुठून? मात्र उपभोग चालू आहे. हा उपभोग अर्थव्यवस्थेमध्ये जो चालू आहे, हा उपभोग अर्थव्यवस्थेमध्ये कदाचित ती कुटुंब पूर्वीच्या बचतीमधून करत असतील किंवा पूर्वीची बचत केलेली रक्कम उपभोगासाठी वापरत असतील किंवा कर्ज घेत असतील, बरोबर, किंवा इतरांकडून मदत घेत असतील. ओके, परंतु हा उपभोग मात्र चालू असेल. ओके, आता हा जो उपभोग आहे, हा उपभोग उत्पन्न शून्य असतानाचा उपभोग जो आहे, हा उपभोग हा मूलभूत उपभोग आहे, बेसिक उपभोग आहे. उत्पन्न शून्य असताना कोणी टीव्ही खरेदी करायला, फ्रीज खरेदी करायला किंवा मोटरसायकल खरेदी करायला जाणार नाही, बरोबर ना. उत्पन्न अजिबातच उत्पन्न नसेल तर त्यावेळेला फक्त जो बेसिक उपभोग आहे, ओके, तेवढाच केला जाईल. हा जो उपभोग आहे, या उपभोगाला केन्सनं ऑटोनॉमस कन्झम्पशन असं म्हटलंय. ओके, ऑटोनॉमस कन्झम्पशन. ओके, ज्याला मराठीमध्ये आपण स्वायत्त उपभोग असं म्हणतो. ओके, ऑटोनॉमस कन्झम्पशन. ओके, आता हा जो उपभोग आहे ऑटोनॉमस कन्झम्पशन, हा उपभोग हा कुठल्याही प्रकारे उत्पन्नाशी निगडीत नाहीये, उत्पन्नाशी संबंधित अजिबात नाहीये. उत्पन्नाशी संबंधित आहे का? नाही, कारण उत्पन्न शून्य असतानाचा उपभोग आहे. हा जो उत्पन्न शून्य असताना जो उपभोग असतो त्याला ऑटोनॉमस कन्झम्पशन, स्वायत्त उपभोग असं केन्सनं म्हटलंय. ओके, अर्थव्यवस्थेमधलं उत्पन्नाची पातळी, कुटुंबांच्या उत्पन्नाची पातळी शून्य असताना सुद्धा जी उपभोगाची पातळी अर्थव्यवस्थेमध्ये कायम असते त्यालाच स्वायत्त उपभोग असं म्हणतात. ओके, याला स्वायत्त म्हणतात किंवा ऑटोनॉमस म्हणतात कारण हा उत्पन्नावर अवलंबून नसतो. इथे केन्सचा सायकोलॉजिकल लॉ या ऑटोनॉमस कन्झम्पशनला लागू नाहीये. मात्र इथून पुढे जसं उत्पन्न वाढत जातं तसा उपभोग सुद्धा वाढत जातो. इथून पुढे जसं उत्पन्न वाढत जातं तसा उपभोग सुद्धा वाढत जाताना दिसतो, बरोबर आहे. इथे मात्र हा जो पुढचा उपभोगाचा भाग आहे त्याला प्रेरित उपभोग असं म्हणतात. ओके,
हा जो पुढचा उपभोगाचा जो भाग आहे त्याला डिराइव्ड कन्झम्पशन, ओके, डिराइव्ड कन्झम्पशन किंवा प्रेरित उपभोग असं म्हणतात. ओके, याला प्रेरित उपभोग म्हणतात कारण हा जो उपभोग आहे पुढचा, या उपभोगाची प्रेरणा उत्पन्न आहे. हा उपभोगाचा खर्च वाढलाय कारण उत्पन्न वाढलंय म्हणून. ओके, हा उपभोगाचा खर्च जो वाढलाय त्याचं काय महत्वाचं कारण उत्पन्न वाढलंय म्हणून हा वाढलाय. ओके, उत्पन्न वाढलं नसतं हा उपभोग वाढला नसता, म्हणून या उपभोगाची प्रेरणा उत्पन्न ही आहे, म्हणून याला प्रेरित उपभोग, ओके, किंवा डिराइव्ड कन्झम्पशन असं म्हटलं जातं. ओके, हे आहे ते ऑटोनॉमस कन्झम्पशन किंवा स्वायत्त उपभोग असं म्हणतात. ओके, आता यावरून तुमच्या लक्षात असेल की अर्थव्यवस्थेमधला जो एकूण उपभोगाचा खर्च आहे किंवा एकूण जो उपभोग आहे तो दोन भागामध्ये विभागला जातो किंवा विभागला पाहिजे. एक म्हणजे स्वायत्त उपभोग आणि दुसरं म्हणजे प्रेरित उपभोग. ओके, त्यामुळे आपण यापूर्वी जे समीकरण पाहिलंय, ओके, आपण यापूर्वी जे समीकरण पाहिलंय ते समीकरण आपल्याला बदलायला लागेल. ओके, ते समीकरण आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडावे लागेल. अगोदरचं आपण जे समीकरण बघितलंय ते समीकरण सी इक्वल टू फंक्शन ऑफ वाय अशा प्रकारचं आहे, बरं ना. अगोदरचं जे समीकरण आहे ते समीकरण सी इक्वल टू फंक्शन ऑफ वाय अशा प्रकारचं समीकरण आहे, बरोबर आहे. आता सी इक्वल टू फंक्शन ऑफ वाय हे जे समीकरण आहे हे समीकरण काय सांगतं आपल्याला, अर्थव्यवस्थेमधला उपभोग हा उत्पन्नाचं फलित आहे, बरोबर. हे समीकरण आपल्याला सांगतं की सी हे वायचं फलित आहे. वाय म्हणजे उत्पन्न आणि सी म्हणजे उपभोगावरचा खर्च. तर अर्थव्यवस्थेमधल्या उपभोगाचा जो खर्च आहे ते उत्पन्नाचं फलित आहे, उत्पन्नाची परिणती आहे. ओके, उत्पन्नाचं फंक्शन आहे. कन्झम्पशन एक्सपेंडिचर इज अ फंक्शन ऑफ इन्कम लेवल इन द इकॉनॉमी. ओके, सी इज अ फंक्शन ऑफ वाय असं आपल्याला समीकरण सांगतं. परंतु या उत्पन्नामध्ये आपण आता बघितलं की उपभोगाची अशी एक पातळी शिल्लक आहे की जी उत्पन्नावर या वायवर अवलंबूनच नाहीये. ओके, ज्याला आपण ऑटोनॉमस कन्झम्पशन स्वायत्त उपभोग असं म्हटलं, त्याचा या फंक्शन मध्ये कुठेतरी विचार केला पाहिजे. तो जर विचार करायचा झाला तर याची पुनर्मांडणी करावी लागते आणि आपल्याला गणितीय स्वरूपात हे फंक्शन मांडता येतं आणि ते फंक्शन म्हणजे अल्फा प्लस बीटा वाय. ओके, याच समीकरणाची मांडणी आपण अल्फा प्लस बीटा वाय अशी करू शकतो. ओके, अल्फा प्लस बीटा वाय अशी आपल्याला ही मांडणी करता येते. ओके, आता अल्फा प्लस बीटा वाय म्हणजे काय, इथे हा अल्फा जो आहे तो स्वायत्त उपभोग आहे. हा अल्फा जो आहे तो स्वायत्त उपभोग आहे की जो उत्पन्नावर अवलंबून नाही. ओके, उत्पन्न शून्य असतानाचा उपभोग आहे. आणि हा जो बीटा वाय आहे हा प्रेरित उपभोग आहे. ओके, की जो उत्पन्नावर अवलंबून आहे. ओके, हा प्रेरित उपभोग उत्पन्न जसं वाढेल तसं वाढणार आहे, उत्पन्न कमी झालं की कमी होणार आहे. ओके, आणि हा उपभोग मात्र असा आहे की जो उत्पन्न शून्य असताना सुद्धा चालू असणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला कन्झम्पशन फंक्शनची मांडणी अशा प्रकारे सी इक्वल टू अल्फा प्लस बीटा वाय अशी करावी लागते. ओके, त्यातला अल्फा जो आहे तो आता म्हटलं तसं स्वायत्त उपभोग आहे आणि बीटा वाय ही जे व्हेरिएबल आहे ते तो प्रेरित उपभोग आहे. ओके, याच्या बीटाची पण वेगळी हे आहे काय, वेगळी बीटाचं सुद्धा वेगळं एक मूल्य आहे, पण ते आता आपण समजून घेण्याची गरज नाहीये. आता आपण फक्त बीटा वाय म्हणजे काय तेवढंच बघणार आहोत. ओके, बीटा वाय हा प्रेरित उपभोग आहे. ठीक आहे, आता हा आपण बघितलं की केन्स सायकोलॉजिकल लॉ काय सांगतोय की उत्पन्न वाढलं की उपभोग सुद्धा वाढतो. बरोबर, उत्पन्न वाढलं की उपभोग सुद्धा वाढतो असं आपल्याला केन्स सायकोलॉजिकल लॉ सांगतोय. ओके, आता केन्स सायकोलॉजिकल लॉ अशा प्रकारे सांगत असताना आपण जर या समीकरणाचा आधार घेऊन जर आपण उपभोग फलनाची आकृती काढली तर ती कशी मिळेल. ओके, कशा प्रकारे मिळेल, समजा मी इथे आता उभ्या अक्षावर, ओके, उभ्या अक्षावर मी उपभोग घेतो सी आणि आडव्या अक्षावर मी उत्पन्न घेतो वाय. ओके, आडव्या अक्षरावर आपण वाय घेतलं उत्पन्न, उभ्या अक्षरावर आपण उपभोग घेतला, उपभोग विचारात घेतला. ओके, आता आपल्याला उपभोग फलनाची आकृती काढायची. उपभोग फलनाचं समीकरण काय आहे, उपभोग फलनाचं समीकरण आहे सी इक्वल टू अल्फा प्लस बीटा वाय. ओके, म्हटलंच मी इथे लिहितो सी इक्वल टू अल्फा प्लस बीटा वाय. ओके,
या समीकरणाचा आधार घेऊन आणि केन्स सायकोलॉजिकल लॉचा आधार घेऊन आपल्याला हे काढायचं आहे, काय आकृती काढायची आहे. ओके, आता हा अल्फा काय आहे? हा अल्फा स्वायत्त उपभोग आहे. स्वायत्त उपभोग म्हणजे काय? उत्पन्न 0 असतानाचा. इथं आता उत्पन्न हे 0 आहे. उत्पन्नाची पातळी इथून पण वाढत जाते. इथं 100, 200, 300, 400, 500, 600 अशी वाढत जाते. आणि त्यावेळेला उपभोग वाढत जातो. 80, 120, 130, 140 असा उपभोग वरवर वाढत जातो. ओके, पण इथं उत्पन्न इथं 0 आहे, इथं 0 आहे. ओके, हे उत्पन्न 0 असताना पण एक उपभोगाची पातळी आहे. ओके, ज्याला आपण अल्फा म्हणतो. आणि पुढे हा जो बीटा वाय आहे तो प्रेरित उपभोग आहे. ओके, तो प्रेरित उपभोग कशावर अवलंबून आहे? तर उत्पन्न जसं वाढत जाईल तसं तो वाढत जाणार आहे. ओके, उत्पन्न जसं वाढत जाईल तसं हा प्रेरित उपभोग पण वाढत जाणार आहे. ओके, म्हणजे हा प्रेरित उपभोग आणि उत्पन्न, ओके, म्हणजे बीटा वाय आणि वाय यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते पॉझिटिव्ह कोरिलेशन असणार आहे. ओके, याच्यामध्ये जे कार्ल पियर्सनचा जो कोएफिशियंट आपण जर काढला दोघांमधला तर तो पॉझिटिव्ह येणार आहे. दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे, कारण हा वाय वाढला की बीटा वाय पण वाढणार आहे. कोरिलेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. ओके, तुम्ही शिकले आहात. ओके, तर हा वाय वाढला की बीटा पण, त्यामुळे दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन दिसतंय. ओके, म्हणजे वाय वाढला की बीटा वाय पण वाढणार आहे. ओके, मग आता अल्फा आणि बीटा वाय दोघांचा एकत्रित विचार केला तर कन्झम्पशन फंक्शनची आकृती कशी येईल? हा आलेख कसा काढता येईल आपल्याला? ओके, आपण बघूया थोडक्यात. आपण मग म्हटलं की ज्यावेळेला उत्पन्न 0 असतं त्यावेळेला एक विशिष्ट उपभोगाची पातळी असते. ओके, उत्पन्न 0 असतं त्यावेळेला विशिष्ट उपभोगाची पातळी असते. समजा हा उत्पन्न 0 इथे आहे, त्यावेळेला आपण उभ्या अक्षर उपभोग घेतलाय, त्यावेळेला समजा ही उपभोगाची पातळी आहे. हा बिंदू आहे समजा, इथं मी त्याला सी म्हणतो. ओके, हा सी आहे. ओके, हा सी काय आहे? हा सी म्हणजे अल्फा आहे. ओके, हा सी म्हणजे अल्फा आहे. ओके, हा एवढा स्वायत्त उपभोग आहे अर्थव्यवस्थेमध्ये. ठीक आहे, हा स्वायत्त उपभोग आहे. ठीक आहे, स्वायत्त उपभोगाची पातळी उत्पन्न 0 असतानाचा एवढा उपभोग अर्थव्यवस्थेमध्ये होतो. ओके, ठीक आहे. आता पुढे बीटा वाय म्हणजे हा हा जो उत्पन्न हा उपभोग जो आहे तो कसा वाढत जाणार आहे? कधी उपभोग वाढला की, सॉरी, उत्पन्न वाढलं की, हे उत्पन्न वाढत गेलं की हा उपभोग पण वाढत जाणार आहे. ओके, त्यामुळे इथून पुढे आता इथून वक्र सुरू होईल आपला या सी बिंदूपासून, कारण इथं इथपर्यंत हा स्वायत्त उपभोग आहेच आणि सी बिंदूपासून आपला वक्र सुरू होईल. तो वक्र कसा होईल? तर वाय पण वाढला की सी पण वाढणार आणि त्यामुळे हा वक्र डावीकडून उजवीकडे असा असा वर जाणार आपल्याला मिळेल. ओके, म्हणजे या वक्रावरचा प्रत्येक बिंदू काय दर्शवतो? जसं आपण वरवर जाऊ तसं उत्पन्न वाढत असताना उपभोग पण वरवर जातोय. ओके, उत्पन्न वर गेलं की उपभोग पण वर जातो, उत्पन्न खाली आलं तर उपभोग पण खाली येतो. त्यामुळे हा वक्र आपल्याला इथे डावीकडून उजवीकडे वर जाताना मिळेल आणि हा वक्र म्हणजे सी इक्वल टू अल्फा प्लस बीटा वायचा वक्र, उपभोग फलनाचा वक्र. ओके, हा उपभोग फलनाचा वक्र आहे. येतं लक्षात? हा उपभोग फलनाचा वक्र कसा दिसतोय आपल्याला? तो सी अक्षाला छेदतोय 0 बिंदूमध्ये. वाय अक्षावर 0 बिंदू असताना, सॉरी, वाय अक्षाला छेदतोय म्हणजे उपभोग फलन घेतलेल्या अक्षाला सी अक्षाला छेदतोय आणि तो तिथून पुढे डावीकडून उजवीकडे वर जातोय. ओके, हा वक्र आपण आता काढताना एका रेषेमध्ये काढलाय. ओके, पण तो काही प्रत्येक वेळेला सरळ रेषेमध्ये असला पाहिजे असं काही नाहीये. ओके, परंतु सिम्प्लिसिटीसाठी, सोपेपणासाठी आपण हा सरळ रेषेमध्ये काढलाय. ओके, आता हा जो पोर्शन आहे हा काय दर्शवतोय? अल्फा दर्शवतोय. आणि इथून वरचा भाग जो आहे, इथून वरचा भाग, हा सगळा भाग काय दर्शवतोय? बीटा वाय दर्शवतोय. बरोबर आहे? हा भाग सगळा बीटा वाय दर्शवतोय आणि हा भाग, खालचा भाग अल्फा दर्शवतोय. म्हणजे हा आहे काय? प्रेरित उपभोग. बरोबर, आणि हा आहे स्वायत्त उपभोग. ओके, हा सगळा पोर्शन स्वायत्त उपभोग दर्शवतोय. म्हणजे उत्पन्न किती वाढू, स्वायत्त उपभोग कायमच असणार, तो बदलणार नाही, तो वाढणार नाहीये, कारण हा उत्पन्नावर अवलंबून नाहीच आहे मुळात. आणि हा वरचा भाग जो आहे तो मात्र उत्पन्न वाढत गेलं की वाढत जाणार आहे. ओके, त्यामुळे हा वक्र आपल्याला डावीकडून उजवीकडे वर जाताना दिसतो आहे. ओके, या उत्पन्न संबंधित आपण काही संकल्पना समजावून घेणार आहोत. ओके, आपल्याला 1-2-3 संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. ही आकृती आता मी तुम्हाला दाखवली ती पुन्हा एकदा आपण ती बघणारच आहोत. ओके, उत्पन्न याच्याशी संबंधित आपल्याला 2 संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. ओके, एक म्हणजे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल. ओके, आणि दुसरं म्हणजे ऍव्हरेज इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, सॉरी, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, सॉरी, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम.
ओके, MPC आणि ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, APC, या दोन महत्वाच्या संकल्पना आपण समजावून घेऊया. ओके, की ज्या उपभोग फलनाशी संबंधित आहेत आणि केन्सच्या विश्लेषणाशी संबंधित आहेत, केन्सने सुचवलेल्या संकल्पना आहेत. ओके, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती असं म्हणतो. ओके, सीमांत उपभोग प्रवृत्ती. सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे उपभोगामधल्या वाढीचं उत्पन्नामधल्या वाढीशी असणारं गुणोत्तर. ओके, समजावून घ्यायला एकदम सोपं आहे. सीमांत उपभोग प्रवृत्ती, सीमांत उपभोग प्रवृत्ती, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम ची साधी व्याख्या अशी करता येईल. सीमांत उपभोग प्रवृत्ती, MPC, म्हणजे उपभोग खर्चामधली वाढ आणि उत्पन्नामधली वाढ यांचं गुणोत्तर, किंवा उपभोग खर्चामधल्या वाढीचं उत्पन्नामधल्या वाढीशी असणारं गुणोत्तर म्हणजेच सीमांत उपभोग प्रवृत्ती. ओके, आता ही जी व्याख्या, या व्याख्येच्या आधारे आपण याचा फॉर्म्युला बनवू शकतो. ओके, इथं समजा MPC आहे. ओके, MPC इक्वल टू, आपण काय व्याख्या केली? सीमांत उपभोग प्रवृत्ती की MPC म्हणजे उपभोग खर्चामधली वाढ. उपभोग खर्चामधली वाढ कशी सांगता येईल? उपभोग खर्च म्हणजे सी मधली वाढ म्हणजे डेल्टा C, बरं ना. डेल्टा हा नेहमी वाढ दर्शवणारा मॅथमॅटिकल साईन आहे, बरं ना, किंवा स्टॅटिस्टिकल साईन आहे. ओके, ट्रायंगल आपण काढतो त्याला डेल्टा असं म्हणतो. डेल्टा म्हणजे वाढ. डेल्टा C म्हणजे काय? उपभोगामधली वाढ. या उपभोग खर्चामधल्या वाढीचं उत्पन्नामधल्या वाढीशी असणारं गुणोत्तर, उत्पन्नामधली वाढ म्हणजे डेल्टा Y. ओके, आणि त्यामुळे MPCचा फॉर्म्युला बनवता येतो, MPC इक्वल टू डेल्टा C अपॉन डेल्टा Y. ओके, सीमांत उपभोग प्रवृत्ती. ओके, आणि दुसरी संकल्पना आपण बघतोय, सीमांत बचत प्रवृत्ती, सीमांत सरासरी उपभोग प्रवृत्ती. ओके, सरासरी उपभोग प्रवृत्ती. सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर सरासरी उपभोग प्रवृत्ती की APC इक्वल टू अर्थव्यवस्थेमधल्या एकूण उपभोगाचं एकूण उत्पन्नाशी असणारं गुणोत्तर, C अपॉन Y. ओके, अर्थव्यवस्थेमधल्या एकूण उपभोग खर्चाचं एकूण उत्पन्नाशी असणारं गुणोत्तर म्हणजेच सरासरी उपभोग प्रवृत्ती. ओके, या दोन संकल्पनांमधला फरक लक्षात घ्या. या दोन्ही संकल्पना आपल्याला पुढे जाऊन डिटेलमध्ये पाहायच्या आहेत. ओके, सीमांत सीमांत उपभोग प्रवृत्ती. सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमधल्या उपभोग खर्चामधल्या वाढीचं उत्पन्नामधल्या वाढीशी असणारं गुणोत्तर. आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमधला एकूण उपभोग खर्च आणि एकूण उत्पन्न यांच्यामधलं गुणोत्तर म्हणजेच सरासरी उपभोग प्रवृत्ती. ओके, सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती या संकल्पना आपण पुढच्या लेक्चरला आणखी डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके.